श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. असं केल्याने साधकाला सुख, समृद्धी आणि सुदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते. रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. हा दिवस विशेषतः माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीशी संबंधित आहे. या दिवसाला माघ सप्तमी, सूर्य जयंती आणि अचला सप्तमी असंही म्हणतात. असं मानलं जातं की या दिवशी भगवान सूर्याने जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि हा त्यांचा प्रतिकात्मक वाढदिवस बनवला. रथसप्तमी ही दानधर्म, आध्यात्मिक साधना करण्यासाठी सूर्यग्रहण म्हणून पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी भगवान सूर्याची उपासना केल्याने खूप मोठा आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. धर्मग्रंथानुसार रथसप्तमीला प्रार्थना करणे, उपवास करणे हे सर्व प्रकारच्या पापाचे प्रायश्चित करण्यास मदत करते. या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात, कारण योग्य वेळी स्नान केल्याने चांगले आरोग्य मिळते आणि अनेक रोगांपासून आपले संरक्षण होते. या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेसोबतच घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या घरात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल, तुमची कर्जमुक्ती होईल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा उपाय कसा, कुठे, कोणत्या वेळेत करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवांच्या उपासनेसाठी खास असतो. असं केल्याने अक्षय फळ मिळतं आणि सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते. संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवांसोबतच आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही देवांची पूजा करताना दिवा लावणे आवश्यक मानले जाते. याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे. दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे. म्हणूनच आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेसोबत दिव्याचा हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनातील अंधार तर दूर होतोच, पण यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जाही दूर होते. शास्त्रानुसार हा दिवा रथसप्तमीच्या दिवशी लावल्याने जीवनातील संकटे संपतात. यासोबतच हा दिवा लावल्याने आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतात. दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. असे मानले जाते की हा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करते. तर उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा दिवा लावायचा आहे. शक्य झालं तर उद्या तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर दुपारी 12 पर्यंत, म्हणजे 12च्या आत तुम्ही हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. पण आता हा उपाय करण्याआधी तुम्हाला उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि तुम्हाला रक्तचंदनाची जर पावडर तुमच्या घरात असेल तर ती चिमूटभर टाकायची आहे. रक्तचंदन नसेल तर थोडंसं कच्चं दूध आणि 1 केसराची पाकळी देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. अंघोळ वगैरे झाल्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तर सगळ्यात आधी देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि सूर्यदेवाची आराधना करण्यासाठी तुम्हाला सूर्योदयाची वाट बघावी लागेल. तर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत. एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि चिमूटभर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने सूर्यदेवांचा मंत्र म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना तुम्ही सूर्यदेवांची 11 नावं घेऊ शकता किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून तुम्ही ह्या स्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तर श्रवण करत ही सेवा करायची आहे. असं म्हणतात की रथसप्तमीच्या दिवशी या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण तुमच्या घरामध्ये झाल्याने घरामध्ये असलेले वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी येते. उद्याच्या दिवशी रथावर स्वार झालेल्या सूर्यदेवांची पूजा केली जाते. सप्तधान्यांची पूजा केली जाते. तर हे पूजन कसं करायचं आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा.
रथावर स्वार असलेल्या सूर्यदेवांची या दिवशी पूजा केली जाते. याचं तुम्ही चित्र समोर ठेवून त्याची पूजा करू शकता किंवा रांगोळीने तुम्ही सूर्यदेवांचं चित्र काढून तुळशीसमोर हे विधिवत पूजन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला दूध देखील उतू घालायचं असतं. तर दुधामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि चिमूटभर पांढरे तीळ टाकून हे दूध जे आहे ते तुम्ही गॅसवरती उतू घाला. उत्तर दिशेकडे हे दूध पडायला हवं, अशा पद्धतीने तुम्हाला दूध उतू घालायचं आहे. हा नैवेद्य सूर्यदेवांना समर्पित असतो. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीची पंती घ्या, कारण मातीचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हाच दिवा वापरला जातो. मातीची पंती घेतल्यानंतर ती वापरलेली असेल तर ती स्वच्छ करून घ्यावी. आता या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर तुम्हाला 2 वातींची 1 वात करायची आणि ती वात या दिव्यामध्ये घालायची आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी एक प्लेट घ्यायची. या प्लेटवरती सर्वप्रथम तुम्हाला कुंकवाने किंवा लाल रक्त चंदनाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू द्यायचे आहेत आणि साईडला 2 रेषा देखील काढायच्या आहेत. या स्वस्तिकवरती तुम्हाला उद्याच्या दिवशी सप्तधान्य टाकायचं आहे. घरामध्ये असलेल्या ज्याही डाळी आहेत, अख्खे मूग असतील, अख्खी तुमच्याकडे उडीद डाळ असेल किंवा गहू, ज्वारी, बाजरी यासारखे सप्तधान्य तुम्हाला घ्यायचे आहेत. ते मिक्स करायचे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला ते पसरून घ्यायचे आहेत. त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे. देवघरासमोर प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या पूर्व दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तुमचं घर पूर्वमुखी असेल तर तुम्ही तुमच्या घरासमोर देखील हा दिवा ठेवू शकता. तुमचं घर जर त्या दिशेला नसेल तर तुमच्या घराची जी पूर्व दिशा आहे, ती तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहता तर तुमची बाल्कनी जर पूर्वेकडे येत असेल तर पण तुम्ही बाल्कनीमध्ये लावू शकता. किचनच्या बाल्कनीमध्ये लावला हा दिवा तरीही चालेल. तिथे तो विझणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पूर्व दिशेला दिवा लावणं शक्य नसेल किंवा पूर्व दिशेला तुमचं टॉयलेट येत असेल, बेडरूम येत असेल, तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा नाही. मग त्याऐवजी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्ही लावू शकता. कारण ती दिशा जी आहे ती देवांची दिशा, ईश्वरीय दिशा मानली जाते. तिथे हा दिवा पूर्वेकडे तोंड करून लावायचा. त्यानंतर दिव्याला तुम्हाला धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. तिथे दिव्यासमोर आसन टाकायचं आणि 108 वेळा ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या सूर्यदेवांच्या प्रभावी मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. बघा, सूर्यदेव जे आहेत ते पूर्वेकडूनच उगवतात, म्हणूनच पूर्व दिशेला हा दिवा आपल्याला लावायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, वैभव येतं. आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात. रथसप्तमी हा अतिशय शुभ योग आहे. सूर्यदेव जे आहेत ते साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार मानले जातात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय केल्यास बघा, लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराजवळ 7 वेळा येत असते, असं स्वतः भगवान विष्णूने विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आता हा दिवा जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा. सकाळीच तुम्हाला उपाय करायचा आहे. सकाळी 9च्या आत करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही 12च्या आत केला तरीही चालेल. संध्याकाळी हा उपाय करून काही उपयोग नाही, कारण संध्याकाळनंतर सूर्य जो आहे तो मावळतो, म्हणून संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा नाही. आता हा उपाय केल्यानंतर दिवा आपण जिथे ठेवलेला आहे तिथे दिवा शांत झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा दुसऱ्या दिवशी उचलायचा आहे. दिव्यामध्ये असलेली वात तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे. यामध्ये ठेवलेले सप्तधान्य जे आहेत ते तुम्ही खिचडीमध्ये वगैरे वापरू शकता किंवा तुम्ही थोडेसे पक्ष्यांना खायला घाला आणि उर्वरित तुम्ही धान्याच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत. असा हा उपाय तुम्हाला उद्या रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.